जर तुम्हाला हा व्लॉग आवडला, 2 दिवस आहेत, 2 दिवसात हा पुरा बनवायचा आहे. हालत खूप बेकार झाली. बघू शकता तुम्ही. आता सध्या बंद केलं मी. आता बंद केलंय का ना साहेब? आमचं ऑनलाईन काम अडकले. अजून लाईट नाही आली आणि उद्या लवकर लॉग इन करावं लागेल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या व्लॉग मध्ये. ट्रॅव्हल विथ ऋषी. अभी मजा आएगा ना भिड़ो. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला, सुरुवात इथून करतोय. श्री गणेशा. तर हा आहे शुभम गावकर, यांनी मदत केली. आणि हे दोन आपले अजूनही मित्र आहेत. तारे, हा श्रेयसचा मित्र आणि हा श्रेयस, ज्याच्या गाडीतून आम्ही आता फिरतोय. तर सुरुवात इथून करतोय. तर नक्की लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आवडला तर. नमस्कार मंडळी, तर आम्ही चाललोय गावाला. खूप थकलोय मित्रांनो. काहीच लिटरली हालत खूप बेकार झाली. मुंबई गोवा हायवे 175 किलोमीटर वी आर ट्रॅव्हलिंग. सो तुम्ही बघू शकता टोटल पूर्ण मेस झाला आहे केसांचा. आता मकर बनवायला चालू करतोय. मकर तर काढून ठेवला आहे, हा बघा. आता काय बनणार हे तुम्हाला शेवटलाच कळेल. स्टे ट्यून. शेवटला आम्ही दाखवू कसा होईल तो. तर मित्रांनो, सुरुवात करूया पहिल्या ब्लॉगची. आणि थेट गावावरून डायरेक्ट कुठून सुरुवात करायची कळत नव्हतं. मग आता इथून सुरुवात करतोय. आणि हा मकर आणलाय मुंबईवरून पॅक करून, सगळा बनवून माप बीत घेऊन. या टेबलाचा, हा टेबल बघू शकता, या टेबलाचं सगळं माप आम्ही मुंबईलाच घेतलं आणि आता इथे तयारी करतोय. तर बघूया, 2 दिवस आहेत, 2 दिवसात हा पुरा बनवायचा आहे. फायनल तुम्हाला दाखवू तेव्हाच. मला कळत नाही माझ्या भावाने एवढे पुट्टे कुठून जमा केलेत. आणि हे पुट्टे मला तर वाटतं वॉशिंग मशीनचा पुट्टा. हा बघू शकता किती सामान आणलं आम्ही. सगळं हे तर कमीच आहे, हे सगळं. आणि इकडे आमचं चालू झालं आहे आल्या आल्या न ब्रेक घेता, बिकॉज बाप्पा येणार आहेत 2 दिवसांनी. तर हा माप घेतोय, बघूया कसं बनतोय. आणि यावर्षी कळालं आम्हाला की आमच्या आईत बक्षीस ठेवणार आहे. ज्याचा मकर चांगला असेल त्याला बक्षीस मिळणार आहे. दरवर्षी आपण नवीन नवीन ट्राय करण्याचा प्रयत्न करतो. यावर्षी जरा आगळा वेगळा प्रयोग करतोय, बघूया सक्सेस होतोय का. होईलच बाप्पाच्या कृपेने.
गाईज आमचे 4 खांब डन झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि आता 4थ्या खांबाला पण कलर चालू आहे. तर जसं जसं होईल तसं सांगत जाईन. पूर्णपणे मग्न कलर काढण्यामध्ये माझा भाऊ. ऑलमोस्ट 4 खांब झालेत. गाईज बघू शकता किती पसारा झाला आहे तो. हे बघा, फायनल लुक तुम्हाला मंगळवारी म्हणजेच 2 दिवसांनीच कळेल. काय बोलायचं उद्या जॉगिंगला जाणार की नाही? उद्या हो हो इथून जाणार ना हा. शंकराच्या मंदिरात. हा हा. किती वाजता? कधी? उद्या सकाळी. हा तुमचं वय काय सांगा? 90. आणि कुठे जाता तुम्ही? चालत चालत कुठे जाता? मंदिरात. सडकोर जातो. सडकावर शंकराच्या मंदिरात. हा शंकराच्या मंदिरात जाता की नाही? हो. जाता ना सकाळची रोज. बघितलं या वयात. पण आता सध्या बंद केलं मी. आता बंद केलंय काय? जायचं. आता जाल ना परत पाऊस गणपती झाला. पडल्यापासून. पाऊस कमी झाल्यावर जाल ना. हा. The next day. गाईज बघू शकताय दुपारी 2 वाजल्यापासून लाईट गेले. आता वाजलेत 6:31 झाले, अजून लाईट नाही आली. आणि माझं वर्क फ्रॉम गाव अडकलं त्याच्यामुळे. बघू शकता. हॅलो हॅलो हॅलो. अरे तो कुंभारवाड्यातून बोलतो. अजून लाईट नाही आली. 6 वाजता बोललेले ना. 5-5:30 लाईट येणार होती. हॅलो. चालू करतात. काय काय? परमिट क्लोज झालाय आता. ते फक्त आता लाईन चालू करते फक्त. किती वेळ झाली तरी? 5-1 मिनिटं झाली. जास्तीत जास्त 5 मिनिटं. करा ना साहेब, आमचं ऑनलाईन काम अडकले. हो नाही 5 मिनिटं. करा करा प्लीज. मित्रांनो बघू शकताय कसं काम अटकलंय. हे चार्जिंग केबल का आता वाटेल तुम्हाला लाईट आहे. या मंदिरात एकटाच बसलो मी कधीपासून. अजून काय लाईटीचा बघता नाही. माझ्या ऑफिसचे कलिग वैतागले असतील माझ्यावर. बघा कशी पूर्वतयारी करून आलेलो मी. ही बॅग, एक्स्ट्रा फोन प्लस पॉवर बँक. फक्त ह्याची पॉवर बँक नाही माझ्याकडे, आणि ह्याची पॉवर बँक नसल्यामुळे वांदे झाले. तर नेक्स्ट टाईम यायचं असेल तर मला कॅरी करावी लागेल. मित्रांनो बसून बसून कंटाळलं. ही बघा माझी कोपऱ्यातली सीट. इथे बसलेलो. टेबल एकदम पद्धतशीर. वैतागले. तुम्हाला मंदिर दाखवतो. हे आमचं शंकराचं मंदिर. पाऊस बघा किती आहे. हा बघा हा नजारा. खूप पाऊस आहे. बघू शकता पाठी सुंदर असं तळा पण आमचं. ह्यात मगरी होत्या. रमेश सर, ह्या तळ्यामध्ये मगरी होता. मला खोटं वाटतं ना. काहीतरी लाईव्ह व्हिडिओ काढीन. हा पहिलाच ब्लॉग आहे ना. सेकंड ब्लॉगला तुम्हाला दाखवीन. मित्रांनो पाऊस बघा, डोंगर दिसत नाहीत. आणि मी बसून वैतागलो. बोललो काय करूया.
आता थोडंसं रेकॉर्ड करू. असं असं आमचं पवित्र असं खूप वर्षांपासून हे मंदिर आहे. 5 पांडवांपैकी 5 पांडव बोलतात इथे आलेले पूजा करायला. खरं काय माहीत नाही, आम्ही पण तेच मानून चालतो. हा पाऊस बघा फक्त. वर्क फ्रॉम गाव प्लस हा पाऊस. बघू जमलं तर बसून टाइमलॅप्स काढेन. इथे बसलोय मी या कोपऱ्यात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवायच्या मागे थोडं सिनेमॅटिक करतो तुमच्यासाठी. आणि ही आहे आमची पिंड. ते काय आहे मला अजून पण कळलं नाही. आहे काय ते तर पूर्ण भरलंय. जाताना आता कसं जायचं माहित नाही. माझी तर फाटते मगर रस्त्यावर येतात आमच्या गाडीचे. बघा आमचं इथे लोक पाया पडतात आतमध्ये जाऊन. आता मी नाही जाणार. आणि आज नेमका सोमवार सुद्धा आहे. वाजलेत किती कमेंट मध्ये कळवा. क्या गुंडा बनेगा रे तू. हा चार्जिंगचा बल्ब आहे ना, तर वाटेल तुम्हाला लाईट आलेली अजूनही नाही आहे. पाऊस सुद्धा खूप आहे. मंडळी आत्ता लाईट आली आहे. मी आता कामाला लगेच सुरुवात करतो. तर ऑफिसमधले काही ठेवणार नाहीत मला. वर्क फ्रॉम होम प्लस गाव आणि बाहेर पाऊस, काय कॉम्बिनेशन आहे ना. मला माहीत नाही हा ब्लॉग कसा जाईल. टाकायचा प्रयत्न करू. नवीन सुरुवात करतोय. तर लाईक करा, आवडलं तर शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव पण सुचवा. इथे नेट कनेक्ट होत नाही. नेट कनेक्ट झालं की लाईट जाते. लाईट आली की नेट उडतं. तरी पण आपण हार मानणार नाही. कारण गणेशोत्सव आपला उत्सव आहे. आपल्या उत्सवात तडजोड नाही. बघायचं इथे सॉरी नाही. सगळ्या गोष्टी मॅनेज करायला हव्या. त्याशिवाय माणूस पुढे कसं जाणार. पावसाचा तुम्ही आवाज ऐकू शकता. मित्राला कॉल लावतो. ह्यूज शाउट आउट टू श्रीकांत भावाने आज खूप हेल्प केली. श्रीकांत भावाला तिला उद्या नाही तर गावांना आल्यावर काहीतरी पार्टी बिटी द्यावी लागेल. श्रीकांत आणि जयेश थँक्स भावांना. बघत राहा हसत राहा खेळत राहा. मला कधी चालू व्हायचा वर्क फ्रॉम गावचे फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत. फायदा हा आहे की गावी येऊ शकता. आणि तोटा हा आहे की अशीच मध्येच लाईट जाते आणि मध्येच नेटवर्क पण जातं. तर सगळ्या गोष्टी चेक करून केल्या पाहिजे. पाऊस खूपच वाढला मित्रांनो. मला असं वाटतं आता
आवडतं घेतलं पाहिजे, आता काही खरं नाही. चला तोपर्यंत परत गेली लाईट मित्रांनो. कंटाळा आला मला या लाईट जाता. ओ भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो नहीं, ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार. फोन केला माझ्या सरांना आणि सांगितले अभी मेरी फट रही है, मैं बंद कर रहा हूँ करके. सर बोले हाँ ठीक है. बघू शकतो ही रिकाळ हो गए. आणि हे आमचं सगळं सामान आम्ही आता भरायला घेतोय. पाऊस अजून बाहेर तसाच आहे सामा, लाईट घेऊन जागा ना. बघा पाऊस. इथे एकटाच आहे मी. हे आपलं सगळं बोजा बिस्तारा बांधून घरी. उद्या लवकर लॉग इन करावं लागेल. बघा कशी तयारी केलेली. आणि हे एकटाच आहे मी एवढ्या मंदिरात, कारण शंकर जी हमारे साथ है, तो डरने की क्या बात है. वा कविता गाणी. तरी पण आता आपलं काय होणार नाही लॉग इन, घरी जागा.